नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. आज आपण या व्हिडिओमध्ये स्पोर्ट्स म्हणजे जे खेळाडू असणारे आहेत, या खेळाडूंना इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षण आहे का? असेल तर ते किती टक्के असणार आहे? आणि मग कोणत्या खेळांसाठी ते असणार आहे? आणि त्यासाठी नेमकं त्या खेळाडूंनी काय केलं पाहिजे? कोणती कागदपत्रं त्यांनी सादर केली पाहिजेत? या अनुषंगानं आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण आरक्षण किती आहे ते बघूया. तर अशा खेळाडूंच्यासाठी 5% आरक्षण हे राखीव आहे. म्हणजे 5% आरक्षण हे राखीव असल्यामुळं तिथं या विद्यार्थ्यांना संधी आहे. दुसरं, खेळाचे जे प्रकार असणारे आहेत, ती मी माहिती काढली त्याप्रमाणे की एकूण 92 प्रकारचे खेळ आहेत. त्यापैकी पहिले 49 खेळ असे आहेत की ज्याला शासनाचं अनुदान आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 49 पर्यंत जे खेळ आहेत आणि त्या खेळातून जे विद्यार्थी पुढं प्रमाणपत्र मिळवलेले आहेत, जे आपण पुढं कोण लाभार्थी आहे त्याचा विचार करणार आहोत, त्यांनाच त्याचा लाभ त्या 5% आरक्षणाचा मिळू शकतो. या खेळांची यादी तुम्हाला ज्या शाळेमधून तुम्ही 10वी उत्तीर्ण झालेला त्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला आहेत त्यांच्याकडे जाऊनसुद्धा तुम्ही माहिती मिळवू शकता. हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारा आहे. आता यामध्ये नेमकं प्राधान्यक्रम जे खेळाडू असणारे आहेत, ज्यांना बक्षीस किंवा प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तर हे नेमके लाभार्थी किंवा पात्र कोण असणार आहेत आणि त्यामध्ये प्राधान्य कुणाला द्यायचं? तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्राधान्यक्रम देत असताना म्हणजे ज्यावेळी गुणवत्ता यादी लावायची असते, त्यावेळेस प्राधान्यक्रम पहिला कुणाला द्यायचा आहे? तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक विजेता जो असणारा आहे आणि त्याला प्रमाणपत्र प्राप्त असणार आहे, अशा विद्यार्थ्याला प्राधान्य 1 नंबरला असणार आहे. त्यानंतर त्याच्याखाली कोण असणार आहे? तर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये जर त्यांनी पदक मिळवलं असेल, तर त्या विद्यार्थ्याचा क्रम तिथं 2 नंबर लागणार आहे. आणि 3 नंबर जो असणार आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये जर त्याचा सहभाग असेल आणि प्रमाणपत्र तसं असेल, तर आणि तरच या किंवा या प्राधान्यक्रमानं हे मेरिट लिस्ट तयार केली जाते. म्हणजे खरे पात्र एवढेच असणारे आहेत. पण ते प्रमाणपत्र आहे म्हणून तुम्हाला लगेच मिळेल का? नाही. तर त्यासाठी त्यांनी एक वेगळी अट त्यामध्ये घातलेली आहे. तुमच्याकडे ती प्रमाणपत्र आहेत, ठीक आहे. जर का तुम्ही शाळेच्या माध्यमातून ही प्रमाणपत्र किंवा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक असेल, सहभाग असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर पदक असेल, मिळवलं असेल, ती आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्या पुढची एक स्टेप तुम्हाला करावी लागेल. शाळेमधून तुम्ही गेला असाल किंवा काही प्रायव्हेट संस्था अशा आहेत की ज्या प्रायव्हेट संस्था हे स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना खेळवत असतात आणि त्यातून ही बक्षिसं मिळवून देतात. मग यांच्यासाठी देखील अट आहे की अशा प्रायव्हेट संस्था ह्या धर्मादाय आयुक्ताकडं रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. 2 नंबर, त्या संबंधित प्रायव्हेट संस्थेच्या सेक्रेटरीने असे जर पात्र विद्यार्थी असतील किंवा खेळाडू असतील, त्यांची यादी जी असणारी आहे, ती यादी 2 ठिकाणी साधारणपणे सेक्रेटरीनं त्यांच्या सही शिक्क्यानिशी त्या प्रायव्हेट संस्थेच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडं देऊ शकता किंवा त्याने असं म्हटलेलं आहे की क्रीडा व युवा सेवा संचालनालय जे बालेवाडी पुणे येथे असणारं आहे त्यांच्याकडं ती यादी द्यायची आहे. म्हणजे क्रीडा आयुक्त आपण म्हणूया त्यांच्याकडं जे बालेवाडीला कार्यालय आहे तिथं ते द्यायचं आहे. म्हणजे तिथं ते ऑनलाईन पद्धतीनं ते उपलब्ध होईल आणि राज्यातल्या सगळ्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्याकडं ते असणार आहे, ती यादी ऑनलाईन. मग आता विद्यार्थी जे असे पात्र असणार आहेत त्यांनी काय करायचं आहे? ते प्रमाणपत्र घेऊन त्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना भेटायचं आहे. तिथं गेल्यानंतर त्यांना तुम्ही तुमचं प्रमाणपत्र दाखवायचं आहे आणि ते दाखवल्यानंतर तुम्हाला ते एक कागद देतील आणि ते म्हणतील की यामध्ये सगळी तुमची माहिती जी आवश्यक असणार आहे ती भरा, सही करा, तो कागद आम्हाला द्या. त्यानंतर मग ते जे सर्टिफिकेट असणार आहे ते जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून ते प्रमाणित केलं जातं. म्हणजे त्यांच्या सही शिक्का त्याच्यावर येतो. ते डॉक्युमेंट अपलोड करा किंवा यू हॅव टू प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ द ॲडमिशन. हा एक भाग झाला.
दुसरं बऱ्याच वेळा असं होतं की काही लिखित स्वरूपात म्हणजे एखादा फॉर्मॅट नसेल तर ते सांगता ही माहिती तुम्ही तुमच्या हस्ताक्षरामध्ये लिहून आम्हाला द्या सहीनिशी आणि मग ते घेतील आणि मग तुम्हाला त्या प्रमाणपत्रावर सही शिक्का देतील. ते डॉक्युमेंट अपलोड करा किंवा तुम्ही सध्या ती प्रोसेस जमत नसेल तर तुम्ही ते ॲडमिशन घेताना तुम्ही सादर करू शकता. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला क्रीडा किंवा खेळाडूंना 5% आरक्षण घ्यायचं असेल तर या गोष्टींची पूर्तता तुम्हाला करणं बंधनकारक असणार आहे. तर मला वाटतं हा एक वेगळा मुद्दा आहे. टक्केवारी खूप कमी असली तरी काही असे खेळाडू निश्चित असणारे आहेत की जे हे लाभार्थी असू शकतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांच्यापर्यंत पोहोचवा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.